नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024ला म्हणजे याच वर्षी आलेले महत्त्वाचे मराठी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. त्यामध्ये मराठी व्याकरण आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 1 पासून. प्रश्न क्रमांक 1, प्रयोगाचा एक प्रकार ओळखा. आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे प्रयोग कोणते कोणते आहेत? कर्तरी, कर्मणी आणि भावे. आणि मित्रांनो, जर दोन प्रयोग एकाच वेळी असतील तर त्यावेळी संकर प्रयोग असतो. म्हणजे या ठिकाणी संकर हा देखील प्रयोगाचा प्रकार आहे. म्हणून पर्याय 1 आपलं उत्तर आहे. हर्षदर्शक काय असतं? केवळ प्रयोग हे अव्यय असतं. अधिकारी आणि विरोधक काय आहेत? नाम आहेत. प्रश्न क्रमांक 2, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, अनल म्हणजे काय? अग्नी. आणि अग्नीला समानार्थी शब्द पर्यायामध्ये कोणता आलेला आहे? पर्याय 1 पावक. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर भाड म्हणजे काय? कपाळ. आणि तपक म्हणजे काय? तर मित्रांनो, या ठिकाणी जर तप न असतं तर अग्नी झाली असते. ठीक आहे, परंतु या ठिकाणी हे देखील नाही आहे. प्रश्न क्रमांक 3, पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा. मित्रांनो, भाववाचक नाम म्हणजे काय असतं? की ज्या नामाला स्पर्श करता येत नाही असं नाम, म्हणजेच हे विशेषणापासून बनलेलं असतं. तर या ठिकाणी पहा, बिगार, चपळ आणि शत्रू यांना स्पर्श करता येतं, परंतु गुलामगिरीला स्पर्श करता येणार आहे का? नाही आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणूया? पर्याय 1 गुलामगिरी हे भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या शब्दातून क्रियापद ओळखा. मित्रांनो, क्रियापद काय दाखवतं? तर क्रिया दाखवतं. आणि या ठिकाणी क्रिया दाखवणारा शब्द कोणता आलेला आहे? तर पर्याय 3 लिहितो. लिहितो हे एक क्रियापद आहे. लेखन क्रियाविशेषण आहे. लेखक नाम आहे. प्रश्न क्रमांक 5, दुराग्रही म्हणजे. मित्रांनो, दुराग्रही म्हणजे काय? की चांगल्या वाईटाचा विचार न करता हट्ट करणारा किंवा हट्ट करणारा व्यक्ती. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? पर्याय 1 हट्टीपणा करणारा म्हणजे हट्टीपणा करणारा. प्रश्न क्रमांक 6, पगडा बसणे म्हणजे काय? मित्रांनो, पगडा बसणे किंवा पगडा पडणे म्हणजे काय असतं? तर एखाद्या गोष्टीचा प्रभाव पडणे म्हणजेच काय? छाप पडणे, छाप उमटणे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, खालील शब्दांची विभक्ती ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, गणपती या शब्दाला चा हा प्रत्यय लागलेला आहे. मग काय म्हणायचं? जेव्हा चा हा प्रत्यय असतो तेव्हा कोणती विभक्ती असते? तर षष्टी असते. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 षष्टी. ठीक आहे. प्रथमेचे प्रत्यय आपल्याला माहीत आहेत का? प्रथमेला प्रत्यय नाही आहेत. द्वितीयला सळा ते सालनाते. तृतीयला नेशी निही इशी. चतुर्थीला सला ते सालनाते. पंचमीला ऊन हून. षष्टीला चाचीचे चेचाची. आणि सप्तमीला त ई आ हे प्रत्यय असतात. तर संबोधनला नो हा प्रत्यय असतो. मग मित्रांनो, या ठिकाणी चाचीचे कशाचे आहेत? षष्टीचे आहेत. म्हणून पर्याय 2 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, म्हणीतील गाळलेला शब्द ओळखा. कुडी तशी पुडी. मित्रांनो, या ठिकाणी शब्द कोणता येतो? पुडी येतो. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर याचा अर्थ काय असतो या म्हणीचा? जसं व्यक्तीचं शरीर असतं किंवा जशी व्यक्ती असते तशा प्रकारचं त्याचं खाणं असतं. ठीक आहे, म्हणजेच काय? देहाप्रमाणे आहार. प्रश्न क्रमांक 9, खालील वाक्यात सर्वनामाचा प्रकार कोणता? झाड कोणी लावले. मित्रांनो, या ठिकाणी पहा, सर्वनाम कोणता आलेला आहे? कोणी हे सर्वनाम आलेलं आहे. आणि हे काय आहे? वाक्य काय आहे? तर प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी कोणी हे काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. परंतु काही वेळा याचा वापर सर्वनाम किंवा सामान्य नाम म्हणून देखील केला जातो. प्रश्न क्रमांक 9 म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? पर्याय 4 प्रश्नार्थक वाक्य. ठीक आहे, किंवा प्रश्नार्थक शब्द आहे, सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 10, खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखा. आता मित्रांनो, संयुक्त स्वर म्हणजे काय असतं? तर दोन स्वर एकत्र येऊन झालेल्या स्वराला काय म्हणायचं? संयुक्त स्वर म्हणायचं. मग अ, आ, इ, ई, उ, ऊ हे काय आहेत? सामान्य स्वर आहेत किंवा ऱ्हस्व दीर्घ स्वर आहेत. परंतु ए, ऐ, ओ, औ हे काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. कारण कारण ए कशापासून बनतो? अ आणि ई एकत्र आले की ए बनतो. ओ कशापासून बनतो? अ आणि ऊ एकत्र आले की ओ बनतो. म्हणजे हे काय? संयुक्त स्वर आहेत. म्हणून या ठिकाणी कोणता आलेला आहे? पर्याय 3 ओ हा संयुक्त स्वर या ठिकाणी आलेला आहे. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, खालील विधानातील अव्यय ओळखा. मित्रांनो, अव्यय म्हणजे काय सांगा? ज्याचा व्यय होत नाही असं, म्हणजेच अविकारी शब्द, ज्याच्या रूपामध्ये बदल होत नाही असा शब्द. मग या ठिकाणी पहा, परंतु हे अव्यय आलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय? परंतु. परंतु या ठिकाणी परंतु कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? तर परंतु हे न्यूनत्व बोधक आहे. कारण हे काय दाखवतं? तर दोन वाक्यापैकी कोणतं तरी एक वाक्य न्यून आहे हे दाखवतं. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे?
परंतु हे न्यूनत्वबोधक अव्यय आहे. तर मित्रांनो न्यूनत्वबोधक कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे? उभयान्वयी अव्ययाचा. म्हणून आपलं उत्तर काय? पर्याय 3. परंतु हे उभयान्वयी अव्यय या वाक्यामध्ये आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12. वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या नामाचा प्रकार सांगा. वाघ हा धूर्त प्राणी आहे. आता मित्रांनो या ठिकाणी वाघ काय आलेला आहे? प्राणी या शब्दासाठी विशेष नाम आलेलं आहे. तर प्राणी काय आलेला आहे? सामान्य नाम आलेलं आहे. म्हणून आपलं उत्तर काय आहे? पर्याय 3 सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 13. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधा. गर्भगळीत होणे. मित्रांनो गर्भगळीत होणे म्हणजे काय? खूप घाबरणे. म्हणजेच उत्तर काय असणार आहे? पर्याय 1 घाबरणे. प्रश्न क्रमांक 14. सतेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. मित्रांनो सतेज म्हणजे काय? तेज असलेला. त्याच्या विरुद्ध काय असतील? तेज नसलेला म्हणजे निस्तेज. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे? आता मित्रांनो शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतो आपण? शब्दयोगी अव्यय. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 16. उष्णता शब्दातील लिंग ओळखा. मित्रांनो उष्णता आपण कशी दर्शवतो? तर आपण काय म्हणतो? ती उष्णता. मग जेव्हा आपण ती या सर्वनामाचा वापर करतो तेव्हा काय म्हणायचं? या ठिकाणी जे नाम आलेलं आहे ते कसं आहे? स्त्रीलिंगी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2. जर तोचा वापर केला तर पुल्लिंगी, तेचा वापर केला तर नपुंसकलिंगी. प्रश्न क्रमांक 17. ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण? मित्रांनो ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो यांचं पूर्ण नाव काय आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 18. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. मित्रांनो भाववाचक नाम म्हणजे काय? तर ज्या नामाला किंवा ज्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही अशी वस्तू किंवा असं नाम. मग या ठिकाणी संत, प्रेम आणि खंत यांना स्पर्श करता येतो, परंतु मग या ठिकाणी पहा शांतीला स्पर्श करता येतो का? नाही येत. प्रेमाला नाही येत आणि खंतला नाही येत. ठीक आहे, या तिन्ही भावना आहेत म्हणून हे तिन्ही भाववाचक नाम आहेत. तर संत मित्रांनो एक व्यक्ती असते, व्यक्तीसाठी वापरलेलं सामान्य नाम आहे म्हणून या ठिकाणी हे भाववाचक नाम नाही आहे, सामान्य नाम आहे. पर्याय 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी भाषेचे कोणते स्वरूप नाही? मित्रांनो भाषा म्हणजे काय? तर संपर्काचं किंवा संवाद साधण्यासाठीचं माध्यम आहे, विचार मांडण्याचं माध्यम आहे. मग या ठिकाणी पहा मातृभाषा असते, बोलीभाषा असते, प्रमाण भाषा असते आणि सांकेतिक भाषा देखील असते. परंतु सांकेतिक भाषा ही काय आहे? तर स्वरूपामध्ये नाही आहे, ही कोणत्याही रूपात असू शकते म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? पर्याय 4. प्रश्न क्रमांक 20. संधीचा योग्य प्रकार ओळखा. आता मित्रांनो संधीचे प्रकार भरपूर आहेत. स्वरसंधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी. तर त्यापैकीच एक असते यनादेश संधी. म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो यनादेश संधी कधी होते? जर एका स्वरापुढे विजातीय स्वर आला तर त्या ठिकाणी त्या विजातीय स्वरासाठी किंवा दोन्ही स्वरांसाठी काय होतो? य तयार होतो. मग त्याला काय म्हणायचं? यनादेश संधी म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 यनादेश संधी हा संधीचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 21. भाववाचक नामाचा गुणधर्म कोणता? मित्रांनो भाववाचक नाम एकवचनी असते. ठीक आहे, त्याला अर्थ असतो, हे चुकलेलं आहे. त्याला वचन देखील असतं, हे देखील चुकलेलं आहे. आणि सर्वसामान्य गुणवैशिष्ट्ये असतात. मित्रांनो सर्वसामान्य गुणवैशिष्ट्ये नसतात म्हणून या ठिकाणी फक्त विधान 1 बरोबर आहे, एकवचनी असते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता क्रियापदाचा प्रकार नाही? मित्रांनो भावकर्तृक क्रियापद असतं, अपूर्ण विधान क्रियापद असतं आणि उभयविध क्रियापद असतं. त्याचबरोबर आणखी कोणत्या प्रकारचे क्रियापद असतात? सकर्मक, अकर्मक, संयुक्त, सिद्ध, सहाय्यक, साधित, शक्य, प्रयोजक आणि गौण क्रियापद या प्रकारचे क्रियापद असतात. मग या ठिकाणी आशय क्रियापद नसतं म्हणून आपलं उत्तर काय आहे? पर्याय 3 आशय क्रियापद नाही. प्रश्न क्रमांक 23. क्रियापदाबद्दल कोणती माहिती खरी नाही? मित्रांनो क्रियापद हे क्रियेबद्दल अधिक माहिती देतं म्हणून याला क्रियापद म्हणतात. बरोबर आहे. अविकारी असतं. मित्रांनो क्रियापदाचं रूप बदलतं का? तर नाही बदलत म्हणून या ठिकाणी हे अविकारी असतं. मिश्र वाक्य जोडण्याचं कार्य करतं. मित्रांनो हे करतं का? तर हे देखील करतं. ठीक आहे. काही वेळा क्रियापद बदलून क्रियापदाच्या रूपात बदल होऊन 2 वाक्य जोडली जातात. ठीक आहे. त्याचबरोबर स्थळ कालाबद्दल माहिती देत नाही. मित्रांनो हे स्थळ कालाबद्दल माहिती देतं का? तर देतं. ठीक आहे. झाला, होईल हे काय क्रियापदाची रूपं होतात आणि त्यामुळे काय होतं? क्रियापदाचं काळ बदलतं किंवा वाक्याचा काळ बदलतो. त्यामुळे काय म्हणायचं? हे स्थळ काळाबद्दल माहिती देतात परंतु त्या ठिकाणी नाही असं दिल्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे, ही खरी माहिती नाही आहे. प्रश्न क्रमांक 24. कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती.
वाक्याचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या वाक्यामध्ये पहा एकच कर्ता आहे, एकच कर्म आहे आणि एकच क्रियापद आहे आणि हे पूर्ण वाक्य स्वतंत्रपणे अर्थपूर्ण आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, हे केवल वाक्य आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. जर याच्यामध्ये प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आलं तर संयुक्त वाक्य आणि जर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय आलं असतं तर मिश्र वाक्य झालं असतं. प्रश्न क्रमांक 25 मीठ भाकर या समासाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो मीठ भाकरचा विग्रह कसा होतो, मीठ भाकर आणि इतर खाण्याचे पदार्थ. मग मित्रांनो या ठिकाणी जेव्हा सामासिक समासाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदांचा देखील समावेश असतो किंवा ती पद त्यामध्ये समाविष्ट होतात, तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं, समाहार द्वंद्व समास आहे असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 समाहार द्वंद्व समास. याचं एखादं उदाहरण काय, भाजीपाला. यामध्ये फक्त भाजीपाला येणार आहे का, नाहीये. भाजीपाला, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, आलं यासारखे अनेक पदार्थ यामध्ये येतील. म्हणून या ठिकाणी हा देखील समाहार द्वंद्व समासाचा शब्द आहे. कोणता, भाजीपाला. विद्यार्थी मित्रांनो 2024 मध्ये पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज म्हणजे प्रश्नपत्रिका संच देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपल्याला 10 प्रश्नपत्रिका आणि 10 उत्तरपत्रिका म्हणजेच 10 प्रश्नपत्रिका आणि त्यांचं पूर्ण स्पष्टीकरण आणि विश्लेषण फक्त 25 रुपयांना मिळत आहे. तर मित्रांनो जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये तर तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता आणि यामार्फत सराव करू शकता. यामधील बरेचसे प्रश्न आहेच आलेले आहेत, तर मराठी गणित बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न आहेत ते याच पॅटर्नवर आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही हा प्रश्नसंच विकत घेतला तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि मित्रांनो आपल्या या प्रश्नपत्रिका कशा असणार आहेत हे तुम्हाला समजावं यासाठी आपल्याकडून सर्व विद्यार्थ्यांना एक डेमो प्रश्नपत्रिका अगदी मोफत दिली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, फक्त डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम नंबरच्या लिंकवरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला आम्ही डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये देऊ. जर तुम्हाला ती आवडली तर तुम्ही प्रश्नसंच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 26 तू लाडू खाल्लास या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी मी काय सांगितलं होतं, जर क्रियापदाला सह प्रत्यय लागला असेल तर हमखास हा संकर प्रयोग असतो. ठीक आहे, मग या ठिकाणी सर्वच पर्याय संकर प्रयोगाचे आहेत. तर या ठिकाणी पहा, जर कर्माचं रूप बदललं आणि काय केलं, 2 लाडू केले, तू लाडू खाल्लेस असं होईल ना. मग या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्मानुसार बदललेलं आहे आणि जर कर्त्याचं रूप बदललं तर तूच तुम्ही केलं तर त्या ठिकाणी काय होईल, खाल्लासचं खाल्ला होईल, तुम्ही लाडू खाल्ला असं होईल. म्हणजे या ठिकाणी कर्त्यानुसार देखील क्रियापदाचं रूप बदलतंय आणि ज्यावेळी दोन्ही प्रयोग असतात म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग दोन्ही असतात त्यावेळी काय म्हणायचं, कर्तृ कर्म संकर प्रयोग आहे असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 3 कर्तृ कर्म संकर. प्रश्न क्रमांक 27 विभक्तीचे कारकार्थ सांगणारी चुकीची जोडी ओळखा. आता मित्रांनो विभक्ती किती आहेत, 8 आहेत. त्यांचे कारकार्थ काय आहेत, प्रथमाचा कारकार्थ कर्ता, ठीक आहे बरोबर आहे. तृतीयचा कारकार्थ करण, बरोबर आहे. द्वितीयचा कर्म हे देखील आहे, ठीक आहे. तर चतुर्थीचा कोणता असतो, चतुर्थीचा असतो संप्रदान. या ठिकाणी कोणता दिलेला आहे, अपादान. मग अपादान कशाचा आहे, पंचमीचा आहे. म्हणून तिसरी जोडी चुकीची आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पंचमीचा अपादान, चतुर्थीचा संप्रदान, षष्टीचा संबंध, सप्तमीचा अधिकरण आणि संबोधनचा हाक हे कारकर्ता आहेत. प्रश्न क्रमांक 28 पुढील वाक्यातील समास ओळखा. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते. आता मित्रांनो पंकज हा शब्द आहे तो तत्पुरुष समासातील आहे. या ठिकाणी याचा विग्रह कसा होतो, चिखलात जन्मणारा म्हणजे पंकज. ठीक आहे, मग या ठिकाणी जेव्हा विग्रह होताना जे दुसरं पद असतं, या ठिकाणी दुसरं पद कोणतं होतंय, पंक अधिक ज हे दुसरं पद होतंय. मग दुसरं पद जेव्हा स्वतंत्रपणे वापरता येत नाही अशी परिस्थिती असते तेव्हा काय म्हणायचं, त्या ठिकाणी उपपद तत्पुरुष समास आहे असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 3 उपपद तत्पुरुष समास. प्रश्न क्रमांक 29 शब्दाचा प्रकार ओळखा. नदी. आता मित्रांनो या ठिकाणी पहा शब्दांचे प्रकार कोणते कोणते आहेत. तर हा जो मुद्दा आहे तो आपण शब्दसिद्धीमध्ये पाहिलेला होता. जर शब्द संस्कृतमधून आले असतील तर त्याचे 2 प्रकार पडतात, तत्सम आणि तद्भव. तत्सम कधी, जर संस्कृतमधून शब्द आहे असा मराठीत आला तर तत्सम आणि थोडा बदल होऊन आला तर तद्भव.
मग या ठिकाणी पहा नदी हा शब्द आहे तो काय झालेला आहे, संस्कृतमधील नद्य या शब्दापासून बनलेला आहे. म्हणजे या ठिकाणी संस्कृतमधील नदी शब्दामध्ये बदल झालेला आहे आणि नदी हा शब्द बनलेला आहे. म्हणजे या ठिकाणी नदी कसला आहे, तद्भव शब्द आहे, कारण तो संस्कृतमधून येताना थोडा बदल झालेला आहे. म्हणून आपलं उत्तर काय, पर्याय 2 तद्भव. प्रश्न क्रमांक 30, महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? मित्रांनो, महिना हा शब्द आहे तो फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. याचप्रमाणे इतर भाषेतील इतर शब्द लक्षात ठेवा किंवा त्यांची यादी पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 31, वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ढोलके वाजणे. मित्रांनो, ढोलके वाजणे म्हणजे काय, गाजावाजा होणे, म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. कानामागे टाकणे. मित्रांनो, कानामागे टाकणे म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, समानार्थी शब्द ओळखा. खून. आता या ठिकाणी पहा, खून हा शब्द म्हणल्यावर वध वाटेल कोणाला, पण या ठिकाणी जर नळाचा न असता तर तो वध झाला असता, परंतु या ठिकाणी मोठा न आहे म्हणजे बाणाचं न आहे, म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, खून म्हणजे चिन्ह, खून करणे, त्याचप्रमाणे चिन्ह करणे. ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. इडलिंबू. मित्रांनो, इडलिंबूला अर्थ काय असतो, तर आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती, म्हणजेच पर्याय 4. प्रश्न क्रमांक 35, लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखा. आता मित्रांनो, पूर्वार्धमध्ये प ला दुसरा उकार पाहिजे, पूजेमध्ये दुसरा उकार पाहिजे आणि पुस्तिकामध्ये त ला पहिली वेलांटी पाहिजे. म्हणजे हे 3 शब्द चुकलेले आहेत आणि पोलीस हा शब्द बरोबर आहे, म्हणून पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, सूर्य डोंगरा आड गेला. अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? मित्रांनो, या ठिकाणी पहा, सूर्य कुठे गेला असा प्रश्न विचारला तर कुठे गेला, डोंगराआड. म्हणजे या ठिकाणी जेव्हा क्रियापदाला प्रश्न विचारला जातो तेव्हा जे उत्तर येतं ते काय असतं, विधानपूरक असतं. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2 विधानपूरक. पुन्हा एकदा पहा, या ठिकाणी क्रियापद काय, गेला, आणि मग आपण क्रियापदाला प्रश्न विचारूया, कुठे गेला, कधी गेला. आता या ठिकाणी कुठे गेला म्हटल्यावर कधी कुठे गेला, डोंगराआड गेला. म्हणजे या ठिकाणी डोंगराआड जे आलेलं आहे ते विधानपूरक आहे. प्रश्न क्रमांक 37, जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, जितेंद्रियचा विग्रह कसा होतो, जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो. मग या ठिकाणी पहा, या ठिकाणी बहुव्रीही समास आहे हे तर दिसतेच, परंतु कोणत्या प्रकारचा आहे. मग या ठिकाणी पुढे काय विचार करायचा आहे की दोन्ही पदं कोणत्या विभक्तीत आहेत. जर दोन्ही पदं एकाच विभक्तीत असतील तर या ठिकाणी समानाधिकरण बहुव्रीही समास असेल. मग या ठिकाणी पहा, जीत आणि इंद्रिय हे दोन्ही प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी दोन्ही एकाच विभक्तीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, पर्याय 4 समानाधिकरण बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 38, संधी विग्रह करा कविच्छा. आता मित्रांनो, या ठिकाणी कवीचे शब्द कोणत्या शब्दापासून बनतोय, तर कवी अधिक इच्छा या शब्दांपासून बनतोय. मग या ठिकाणी दुसरा उकार, दुसरी वेलांटी कशी आली, दोन्हीला पण पहिली वेलांटी आहे, तरी या ठिकाणी दोन्ही देखील ऱ्हस्व आहे, तर दुसरी वेलांटी कशी आली, तर या ठिकाणी जेव्हा 2 स्वर एकत्र येतात त्यावेळी त्यांचा काय होतो, दीर्घ स्वर बनतो, त्याला काय म्हणायचं, दीर्घत्व संधी म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 2 कवी अधिक इच्छा. यामुळे कविच्छा हा शब्द बनतोय, तर हा कोणत्या प्रकारच्या संधीचा प्रकार आहे, तर दीर्घत्व संधीचा प्रकार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, रू वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. मित्रांनो, रूचा उच्चार करताना आपण काय करतो, तर आपली जीभ आहे ती आपल्या टाळूला स्पर्श करते, म्हणजे काय, मूर्धन्य भागाला स्पर्श करते. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 3 मूर्धन्य. रू काय, मूर्धन्य आहे. त्यासोबत इतर कोणते वर्ण मूर्धन्य आहेत, तर ट, ठ, ड, ढ हे काय मूर्धन्य आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, अर्धा दंड असणारे पण अर्ध न होऊ शकणारे व्यंजन कोणती. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, अर्धा दंड म्हणजे काय, तर या ठिकाणी ग ला पूर्ण दंड आहे, पूर्ण एक उभी रेष आहे, तशी ल आणि द ला रेष नाहीये. ठीक आहे. तर मित्रांनो, ही संकल्पना कशा संबंधी आहे, तर जोडाक्षरा संबंधी आहे. काय होतं, जोडाक्षर होताना शब्दाच्या रूपामध्ये बदल होतो, दंड फोडला जातो. ठीक आहे. परंतु या ठिकाणी जेव्हा द च्या गटातील अक्षर असतात, द, ध वगैरे, तर त्यांना काय अर्धा दंड आहे, परंतु जेव्हा त्यांचं जोडाक्षर होतं तेव्हा त्यांच्या रूपामध्ये बदल होत नाही किंवा ते अर्धे होत नाहीत. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 3 द हे अर्ध होत नाही. तर मित्रांनो, अख्ख्या वर्णमालेमध्ये एकच असा वर्ण आहे ज्याला दंड नाहीये, तो कोणता, तर र. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, संधी करा षट अधिक अंग. मित्रांनो, ट आणि अ एकत्र आल्यावर काय बनणार आहे, ड बनणार आहे. मग या ठिकाणी काय होतं, षडंग होतं, म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, वरची खोली लहान आहे. अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो. आता मित्रांनो, या ठिकाणी वरची हा अधोरेखित शब्द होता. ठीक आहे, चुकून राहिलेला आहे, परंतु
वर काय आहे, तर वर हे स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. आणि जर स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्ययाला एखादा प्रत्यय लागलेला आहे किंवा काय झालेला आहे, तर विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. आणि जेव्हा एखाद्या अव्ययाला विभक्ती प्रत्यय लागून त्याचं क्रियापद बनतं किंवा त्याचं विशेषण बनतं, तेव्हा त्याला काय म्हणायचं, अव्ययसाधित क्रियापद किंवा अव्ययसाधित विशेषण, म्हणजेच पर्याय 4 अव्ययसाधित विशेषण आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली, अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 43, आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली, अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? वाहवा. ठीक आहे. मग वाहवा हा मित्रांनो या ठिकाणी कोणत्या प्रकारचा आलेला आहे? तर हे काय आहे, केवळ प्रयोग अव्यय म्हणून वापरतो वाह म्हणून आपण, परंतु या ठिकाणी वाहवा झाली असं आलेलं आहे. आणि या ठिकाणी काय झाले असा प्रश्न विचारल्यामुळे या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, वाहवा हे नाम म्हणून आलेलं आहे, म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. बाई माणूस. आता मित्रांनो, बाई स्त्रीलिंगी आहे, माणूस पुल्लिंगी आहे आणि दोन्ही एकत्र झाल्यानंतर नपुंसकलिंगी बनतं, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय 3 नपुंसकलिंगी. बाई माणूस हा नपुंसकलिंगी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 45, इकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन डॅश डॅश होते. मित्रांनो, इकारांत नपुंसकलिंगी नाम असेल तर त्याचं जे अनेकवचन होतं ते इकारांतच राहतं, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 तेच राहते. उदाहरणार्थ काय, तर आपण काय म्हणू शकतो, ते सवाई आहेत, तर त्याचं अनेकवचन काय होईल, सवाईच होईल, तेच होईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, गणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहीत नसते. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, काय हा शब्द कशा प्रकारचा आलेला आहे, ठीक आहे, सर्वनाम म्हणून आलेला आहे. आणि कोणत्या प्रकारचा सर्वनाम म्हणून आलेला आहे, तर या ठिकाणी जर वाक्य प्रश्न असता तर प्रश्नार्थक असतं, परंतु या ठिकाणी हे वाक्य प्रश्न नाही तर उद्गारावाचक वाक्य आहे, म्हणून या ठिकाणी काय कशा रूपात आलेला आहे, तर सामान्य नामाच्या किंवा सामान्य सर्वनामाच्या रूपात आलेला आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, विभक्ती प्रतिरूपक अव्ययाची विभक्ती ओळखा. आत. आता मित्रांनो या ठिकाणी आतमध्ये आला त हा प्रत्यय लागलेला आहे, आणि त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, सप्तमीचा आहे, म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, विजिगीषू अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. मित्रांनो, विजिगीषू म्हणजे काय, ज्याला जिंकण्याची इच्छा आहे असा व्यक्ती, म्हणजेच पर्याय 4 जिंकण्याची इच्छा करणारा. प्रश्न क्रमांक 49, चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा. पिंडीवरचा विंचू, थोरांची आश्रयास असलेली दृष्ट व्यक्ती, बरोबर आहे. पडत मूर्ख, शिकलेली पण मूर्ख व्यक्ती, बरोबर आहे. नरसिंह, उग्र व पराक्रमी व्यक्ती, बरोबर आहे. तर पापाचे पितर म्हणजे काय, पापाचे पितर म्हणजे अतिशय सडपातळ व्यक्ती किंवा आपल्या पूर्वजांच्या पापाचा धनी झालेला, पाप पूर्वजांनी केलं आणि भोगायला यायला लागलं असा व्यक्ती, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, अत्यंत पापी व्यक्ती आहे का, नाहीये, म्हणजेच पर्याय 2 चुकलेला आहे. प्रश्न क्रमांक 50, पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते. या नियमात बसणारा जोडशब्द ओळखा. आता मित्रांनो नियम काय आहे, जर तच्या गटामध्ये तच्या गटातीलच अनुनासिक आलं, कोणतं आलं, न आलं, तर तसं काय होतो, न होतो. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, पर्याय 1 पहा काय आहे, जगन्नाथ. याचा विग्रह कसा होतो, जगत अधिक नाथ, जगत अधिक नाथ, तो अधिक न एकत्र पुढे आलं त्याचा काय झाला, न झाला, मग काय झालं, डबल न झालं, जगन्नाथ झाला, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 50 प्रश्न. जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील, व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपले जे कोणी मित्र मैत्रिणी ही परीक्षा देणार आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तसेच यासारखे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर अपलोड करण्यात येणारे अपडेट्स आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. तसेच या सर्व प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.